सर्वप्रथम उद्धव ठाकरे गटाचे जे महापौर झाले जनाब इक्बाल भाई त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, एक विकासाचं राजकारण या शहरामध्ये झालं पाहिजे, ज्या अपेक्षेने तुम्हाला जनतेने निवडून दिलंय। नाहीतर तुमच्या सोबतचे तुमचे जे नेते जनाब खासदार बंडू जाधव साहेब असतील, जनाब राहुल पाटील साहेब असतील, यांनी फक्त जातीपातीचं राजकारण केलं। हेच नेते खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणणारे ह्याच नेत्यांनी जरी आज तुम्हाला पदावर बसवलं, त्यांना आता हिंदुत्व मताची गरज राहिलेली नाही। कमीत कमी तुम्हाला पदावर बसवलं, तुमच्या माध्यमातून जर या खासदार आमदारांनी विकास कामं करायला पाहिजे, एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीच्या पोटात नाही दुखलं हो जनाब राहुल पाटील साहेब। खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणणारे कोण होते? तुम्हीच होते ना। ज्या परभणी जिल्ह्याने तुम्हाला 35 वर्षापासून खासदार आमदार निवडून दिला, ज्या परभणी जिल्ह्याने शिवसेनेला मान्यता कुठल्या मुद्द्यावर दिली हो? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा होता। तुम्ही काय केलं? हिंदुत्वाचा मुद्दा कुठं ठेवला? तुम्हाला हिंदुत्वाच्या मताची गरज नाही असं स्पष्ट दाखवलं। त्यामुळे आमच्या पोटात काय दुखलं नाही हो। तुमची भूमिका, उद्धव ठाकरे साहेबाला का लोक सोडून गेले? जनाब उद्धवजी ठाकरे खासदार आमदार मंत्र्याला भेटत नव्हते हो, आता शाखा प्रमुखाला भेटायले। त्यांनी भूमिका बदलली, त्यांना आता खान आवडायला लागले, त्यांना हिंदू मताची काही घेणदेण नाही। आमचं तेच म्हणणं आहे, आजवर हिंदूचा वापर केला, आता खानचा वापर करू नये, विकास करावा या शहरामध्ये। भारतीय जनता पार्टी कधीच कोण्या धर्माच्या विरोधात नाही, ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा। सबका साथ सबका विकास आमच्या देशाचे आदरणीय आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं वाक्य आहे। पण जे भारतात राहतात, भारताचं खातात, पण गुणगान पाकिस्तानचं गातात, त्याच्या विरोधात 100% भारतीय जनता पार्टी आहे। तुम्हाला पटलं का हो? मालेगावमध्ये नगरपालिका आली, महानगरपालिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, टिपू सुलतानचा फोटो लावला। तुम्हाला पटलं का या गोष्टी? त्याच्या विरोधात 100% भारतीय जनता पार्टी आहे।